प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. वायुलियनचा आलाय, तुषा इलेवन आपलाही पाठवा एक प्रतिनिधी. सलामीची जोडी मैदानामध्ये केतन मात्रे आणि नागेश हे दोन्ही दिग्गज खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. लीग फॉर्मॅट मध्ये स्पर्धा खेळली जाणार आहे. जो संघ जिंकेल थर्ड मॅच मध्ये खेळेल. विजेत्या टीमच्या दरम्यान थर्ड मॅच होईल. विनिंग टीम लक्षात घ्या. ओपनर भेजना है प्लीज. तुषा 11 टाइगर, आपको अपने ओपनर भेजना है. आ चुके हैं, वेलकम. नागेश वाडेकर और केतन मात्रे. केतन मात्रे, जुनून और सफलता का नाम केतन मात्रे, जज्बे और कामयाबी का नाम केतन मात्रे, बाइकर्समैन. मेरे साथ सर कुणाल दाते, मिस्टर आईपीएल, मिस्टर जियो स्टार, मिस्टर वर्ल्ड क्रिकेट, मिस्टर टेनिस क्रिकेट एंड मिस्टर मानसून क्रिकेट. सो सामन्याला आता इथे सुरुवात होईल. वेलकम बैक. क्या समा है, क्या सीन है, क्या चाम है, क्या ग्लैमर है, और ये सब देन है भाई चषक की. केतन मात्रे, उनके साथ नागेश वाडेकर. चला मॅचला सुरुवात करायची. पहिले षटक टाकण्याची जबाबदारी करण पाटीलच्या खांद्यावर आहे. सध्या पाऊस पडलेला नाहीये, कोरडी खेळपट्टी आहे, त्याच्यामुळे फिरकीपटूंचा वापर वायू इलेव्हन बोनकोडी टीमचा कॅप्टन इथे करतो. या संपाचा सिग्नल. मॅचला सुरुवात. केतन मात्रे, नागेश वाडेकर ही सलामीची जोडी. आणि केतन सध्या विचारतो एक्झॅक्ट घोषांकी क्षेत्र कुठे आहे, कुठपर्यंत सिंगल धाव मिळेल, कुठून बाउंड्री लाईन आहे, सगळ्या गोष्टींची विचारणा पहिल्यांदाच करून घ्या. जे काही खेळाडू इथे खेळणार आहेत त्यांच्या माहितीसाठी. करण पाटील फर्स्ट ओव्हर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. लेफ्ट आर्म स्पिनर चा वापर पहिल्याच ओव्हर मध्ये करण्यात येतोय केतन मात्रेच्या विरुद्ध. मॅच स्टार्ट. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. या भाई चषकामध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही क्रिकेटची स्पर्धा रंगते. राकेश प्रतिष्ठान च्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन, संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन, निलेश पाटील यांची ही क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्याला बरोबर दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर केतनने खेचलाय षटकार. क्या कमाल का. प्रयत्न. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर खाली येतोय. पवन केने कोणती चूक करणार नाही. पवन केने टिपलाय झेल. फलंदाज केतन मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाल सर, आपको लगता नहीं कि लगातार करण पीछे गेंदों को रख रहे थे एक आर्मर के बाद? ये भी देखिए उसी तरह की गेंद थी लेकिन उछाल ज्यादा था. केतन मात्रे अपने आप को पोजीशन नहीं कर पाए. एक वहां पर
डीप स्क्वायर लेग पे पवन केने को पहले ही रखा गया था और यही कारण था, बल्ले के टॉप पे लगी थी गेंद। एक्सलेंट टेलीकास्ट फ्रॉम 70 स्पॉट। नक्कीच लगातार ते मागे खेचलेले बॉल होते आणि त्यानंतर त्या बॉलवर विकेट आली आहे. नवीन फलंदाज फरदीन काझी फलंदाजीसाठी सज्ज होईल आणि अमित धसाडे देखील आलाय. मानगाव एक्सप्रेस पवन केनेने हा झेल टिपलाय, तो सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय तुमच्या स्क्रीनवर. अप्रतिम टेलिकास्ट, हाय डेफिनेशन कॅमेऱ्याचा वापर 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात आलाय लाईव्ह टेलिकास्ट साठी. आणि सध्या तुम्ही पाहताय हा सामना चांगला रंगेल. त्रिशा 11 डायकर टीमची विकेट गमावली आहे त्यांनी पहिली आणि आता नवीन फलंदाज आलाय फलंदाजीसाठी. वंडर बॉय ऑफ शिवडी फरदीन काझी, जिनकी बल्लेबाजी होती है हर दिन बेहतरीन, नाम उनका फरदीन. आता इथे ती छाप सोडावी लागेल फरदीन काझीला. मागच्या काही वर्षामध्ये फरदीनने खरोखर खूपच चांगला खेळ केलाय, प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झालाय आणि म्हणूनच एक सेल्फी देखील त्याचा घेण्यात आला एका चाहत्याकडून नुकताच. ओ इथे बॅटची कडा घेतली होती आणि त्याचमुळे विकेट कीपर नाराज. बाउन्स चांगला मिळाला, टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला या बॉलवर केतनकडून. सुपर बॉल इंडीड. ये देखिए फ्रंट फुट पूरी तरह आगे नहीं निकाला, बाउंस ज्यादा था और विकेट कीपर बिलाल के दस्तानों से गेंद छिटक गई. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पॅटची बाहेरची कडा घेतली होती. ओ परत एक वेळा बॉल चांगला फिरवला, अपील आणि ती अपील उचलून धरली आहे मिडल स्टंपला. इथे मात्र स्वतःलाच क्रॅम्प केलंय फरदीनने. काही बॉल मागे खेचले पण काही बॉल पुढे टाकले आणि इथे मात्र फरदीन काझी सिल्वर डकचा शिकार. बॅटर आउट. शेकी स्टार्ट यहाँ पर हम देख रहे हैं टीम तुइसा 11 टाइगर की. फरदीन काजी किस तरह आउट हुए, ये देखिए क्या जबरदस्त गेंद थी. प्लम LBW और टिप्पा खाने के बाद गेंद बैठ भी गई थी. एक बात है सर, केतन मात्रे के आउट होने के बाद अधिकांश बार मैं देखता हूं कि टीम थोड़ी कहीं ना कहीं कठिनाइयों में आती है, लेकिन दूसरी तरफ करण पाटिल, ये इनका इतिहास उठा के देखिए, जब लेते हैं गुच्छों में विकेट लेते हैं. ग्रामीण बिग बैश में भी 5 विकेटें ली थी. गेंद हवा में, लेकिन ओ माय गॉड, यही तो मैं कह रहा था कि कैच को उन्होंने सेकंड अटेम्प्ट में आखिरकार पकड़ लिया है. मोठी विकेट इथे पाहायला मिळते करणच्या माध्यमातून. जय आला आणि जयला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. 3 धक्के दिलेत या ओव्हरमध्ये. एक 6 मारण्यामध्ये यश आलं होतं केतनला, परंतु त्याच्यानंतर जय देखील गोल्डन डकचा शिकार ठरलाय आणि इथे विकेट येत असताना मात्र जगलर वाटलाय. विनीत माळी, बॉल फिरला ऑन साइडला, बॅट फिरली टॉप पेज आणि बॉल स्वीपर कव्हरला हवेत होता आणि इथे पहा एक जगलर. सर्कस मध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने बॉल उडवले जातात जगलर कडून, दुसरा तिसरा प्रयत्न आणि त्यानंतर चौथ्या प्रयत्नामध्ये बॉल हातामध्ये बसला आणि इथे मात्र फलंदाज जय डगआउट मध्ये जाऊन बसला. विकेट आली आहे. करणने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. सध्या तरी मी म्हणेन वरचं ठरत असताना दिसतोय संघ वायू 11 बोनकोडे, स्वप्नील नाईक यांचा संघ. करणची चांगली कामगिरी, 3 विकेट त्याने घेतल्यात. कमाल का ओवर. करण का इतिहास उठा के देखिए, जब विकेट लेते हैं तो गुच्छों में लेते हैं. ग्रामीण बिग बैश में भी उन्होंने फाइपर लेकर 50,000 का इनाम लिया था. शुभम नाइक, ये विकेटें देखिए उनके, ये केतन मात्रे बल्ले के ऊपर लगी, पीछे पवन थे, बढ़िया कैच. जिस गेंद पे उन्होंने फरदीन काजी का आउट किया, सुपर बॉल, ये भी आम बॉल था, थोड़ा सीधा रहा था और नीचे भी. और ये गेंद देखिए खेलना चाहते थे, गेंद को हैमट करना चाहते थे, लेकिन विनीत माली 1 2 3 4
चौथी कोशिश में। व्हाट अ टेलीकास्ट। 70 को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन हिट करना बिल्कुल ना भूले। वेलकम शुभम नाईक। हो, खतरनाक टेलिकास्ट. आणि करण पाटील सध्या दिसतोय, कारण त्याने 3 विकेट घेतलेले आहेत. आणि असं टेलिकास्ट सध्या तुम्ही पाहताय 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. खुल्या गटामध्ये क्रिकेटची स्पर्धा रंगतेय. अप्रतिम टेलिकास्ट इथे सध्या सुरू आहे. पहिलं षटक संपलंय. 7-3 अशी परिस्थिती आहे. ट्विशा 11 डायगर ठाणे या टीमची. तेजस पाटील डायगरचे युवा उद्योजक यांना विनंती असेल, आपण आला असाल तर प्लीज व्यासपीठावर या. तेजस, आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्यांच्या नावाने, ज्यांच्या मुलीच्या नावाने संघ खेळतोय ट्विशा 11 डायगर, तेजस पाटील, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर या. बॅकफुटला जात असताना कट केलाय. पॉइंट मधून बॉलला काढले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तिथे करण तयार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झाला आणि 2 धावा मिळताना दिसतील. 2 धावा इथे या ओव्हरची सुरुवात पवन केने कडून. टीमची धावसंख्या 9. अब पार्टनरशिप का पनपना ज़रूरी हो गया। हालांकि नागेश वाडेकर बहुत अच्छे स्ट्रोक प्लेयर हैं और उनके साथ नए बैटर जो आए हैं वो है आकाश। ओ, हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न. आकाश चिंदारी आलाय, नवीन फलंदाज, नॉन स्ट्रायकर एंडला एंड ऑफ फील्डचा. आणि सध्या नागेश वाडेकर भन्नाट फॉर्म मध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा गाजवतोय. पायातला बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली, बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलंय. काव कॉर्नर फेज मध्ये सध्या फिल्डर आहे, तिथे 1 रन मिळेल. विनीत असल्यानंतर काही ना काही घडतं. तो थोडासा स्लिप झाला, परंतु शेवटी बॉलला थांबवलंय. पवन केने परत एक वेळा. हो, यावेळेला लॉफ्ट केलाय आकाश चिंदारियाच्या पॅट मधून. आकाश आहे तर आकाशी फटका येईल. बॉल सीमा पार. 6 धावा, षटकार. क्या शॉट खेला है, देखिए गेंद दूर गगन की छाव में आकाश में जाती हुई। कुणाल सर और आकाश चिंदारिया का भी चोली दामन का साथ है। माइक इनके हाथ में रहता है। आपको वो ट्रॉफी याद होंगी जब सुपर ओवर में उन्होंने बल्लेबाजी की थी। हो, यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता, वेगाने टाकला, प्रत्युत्तर दिले त्या षटकाराचं. बिलाल बॉल पर्यंत जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. 22च्या स्वरूपात ही धाव मिळेल. एक्स्ट्रा रन. ऍक्शन रिप्ले. वेगाने टाकलेला बॉल आणि ते विकेट कीपर कडून सुटलाय. त्यामुळे 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या 18. नागेश साठी टर्न चांगला प्राप्त केला. नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर बॉल चांगला फिरला. एखादी रेल्वे जशी रुळावरून रूळ बदलते, ट्रॅक बदलते, तसा बॉलने ट्रॅक बदललाय. सुपर टर्न अँड बाउन्स. हा बॉल परत टाकावा लागू शकतो. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. अंपायर शशी साठम यांनी सांगितलं हा व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. आणि यावेळेला जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे नियंत्रण नव्हतं पवन केनेचं. ओ, हा खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑन मध्ये कोणीच नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर आहे. अयुबने बॉलला अडवण्याचा प्रयत्न दाखवला, परंतु तो झालाय फंबल्ड. त्याच्या हातातून बॉल निसटला आणि 2 धावा घेतलेल्या आहेत नागेश वाडेकरने. डबलच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ट्विशा 11 डायगर 21ला 3 फलंदाज बाद. अप्रतिम असं आयोजन तुम्ही पाहताय भाई चषकाचं. राकेश प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने. परंतु 70 स्पोर्ट्स इंडिपेंडन्स डे लॉन्च देखील आहे 15 ऑगस्टला. प्रत्येक शॉपमध्ये तुम्हाला त्या आकर्षक टी शर्ट ट्रॅक पाहायला मिळणार आहेत. इंडिपेंडन्स डे लॉन्च 15 ऑगस्टला होणार आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. आजचे हे सामने तुमच्या स्क्रीनवर आहेत. डे नाईट फॉर्मॅटमध्ये भाई चषक ही क्रिकेटची स्पर्धा आहे आणि सध्या पहिला सामना रंगतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. टॉस साठी मिड इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. करण बॅटची कडा घेतली. बॉल विकेट किपरच्या हातात. हॅट्रिक बॉल होता करणचा, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्याने सलग घेतल्या होत्या.
आणि स्लिपला दिनू कांबळेने हा बॉल थांबवलाय. एसी ट्रॉफी सध्या सुरू आहे सुलतान आणि दिनू यांची. ती झाल्यानंतर दिनू इथे खेळण्यासाठी सज्ज आहे. चांगला टर्न पायावर लागतोय. स्लिप मध्ये परत चांगलं क्षेत्ररक्षण दिनू कांबळेचं. आणखीन एक डॉट. Great bowling. This is the great bowling from Karan Patil. Have a look at that. Blind swing and well collect by Dinu Kamble. नेक्स्ट मॅच युवी स्पोर्ट्स अलिबाग NM रायगड आणि त्यांच्या विरोधात खेळणारे ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड. टॉस साठी यायचंय. बॉल समोर मारलाय फोर्स करत असताना डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. येतो आणखीन एक उत्तुंग षटकार. आकाश चिंदारिया के बल्ले के बीचों बीच गेंद अगर आती है तो फिर दर्शकों के लिए मौका नहीं रहता है. ग्रेट शॉट. मी कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन. चांगलं टेलिकास्ट चांगलं कॅमेरा वर्क तिथे पाहायला मिळालं. पांढरा बॉल टिपणे आकाशात. फ्लड लाईट्स मध्ये सोपं नाहीये परंतु हाय बॉल पहा ढगात चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे थेट सीमा पार. आणखीन एक मोठा षटकार आकाश चिंदारियाच्या बॅटमधून. क्या बल्लेबाजी हो रही है. आकाश चिंदारिया ने दबाव में अपने टीम को निकालने की कोशिश की. 2 सिक्सर आए. गजब का सॉन्ग बज रहा था. सभी का कहना है इस स्पर्धा के माध्यम से कि भाई हिट थे हिट हैं और हिट रहेंगे. संदीप सेठ नाइक साहब के सम्मान में खेली जा रही है डे नाइट स्पर्धा. करंच्या विरुद्ध आक्रमण. 2 बॉलवर 2 षटकार मारलेत आकाश चिंदारियाने. तिसरा येईल का. ओ बाउन्सर शॉर्ट बॉल आणि सरळ चाललाय विकेट किपरच्या मागे. व्हाईट बॉलचा निर्णय इथे पंचांच्या माध्यमातून आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग दिली जाईल आता करणला. स्पिनर बाउन्सर कमीच टाकतात परंतु या बॉलवर उंची पाकिदी घेतली आहे. शायद कोई स्पॉट है जहां से गेंद ज्यादा ही उछली है. कहा था ना मैंने गुच्छों में विकेटें भी लेते और गुच्छों में कभी कभी रन भी देते. ते आक्रमण झालंय. या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7च धावा आल्या होत्या. 3 विकेट घेतल्या होत्या करणने. परत एक वेळा तयार करण पाटील. हा बॉल चांगला होता फिरवला होता परंतु विकेट कीपरही मिस करतोय लाईन आणि त्याचबरोबर स्लिप मध्ये दिनू कडून देखील चूक होते. बाईचा इशारा पंचांकडून एक्स्ट्रा रन. अच्छी वापसी. ये देखिए हल्का सा टर्न था लेकिन बाउंस कम था. विकेट कीपर बिलाल शेख के हाथों से छिटक गई गेंद. 1 रन आता हुआ. डूबते को तिनके का सहारा बुडत्याला कारीचा आधार. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य सध्या तुम्ही पाहताय. दीपक बाळाराम पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळतात. टॉनी मडवी तिथे उपस्थित आहेत. आपले स्वागत. ओ बॅटची कडा इथे घेतलेली आहे. फलंदाज बाद होईल. आकाश चिंदारिया बॅक टू द पॅव्हिलियन. 4थी विकेट करण पाटीलच्या खात्यामध्ये आणि 4च्या 4ही विकेट त्यांनीच घेतलेल्या आहेत. आपको लगता नहीं कि आकाश चिंदारिया की आंखें सेट हो गई थी. वो सेट हो गए थे. इस तरह का शॉट ये तो ऐसे है मानो आपने आपके ही हाथ से गला दबा दिया. जिस तरह की गेंद पे उन्होंने शॉट खेला है. हो नक्कीच विकेट किपरच्या ग्लव्सला लागून त्यानंतर जेल टिपला गेला आणि तो गळा अजून जोरात दाबला दिनू कांबळेने. सो 3 ओव्हरचा खेळ संपला. 35ला 4 अशी परिस्थिती आहे. टॉस साठी सेकंड कॉल आहे. NM युवी स्पोर्ट्स अलिबाग रायगड आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे ट्रायडंट 11 नवी मुंबई रायगड. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचे. टॉस साठी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टॉप ऑर्डर मैदान से बाहर जा चुकी है. तुइसा 11 डैगर तेजस पाटिल फैम टीम. ये देखिए किस तरह से 4 विकेट गिरे. केतन मात्रे ने पूरी इनिंग को दिखाया जा रहा है. ये सिक्सर फ्लैट लगाया था. उसके बाद केतन मात्रे हुक शॉट खेलने के चक्कर में टॉप ऑफ द बैट लगा. पवन केने ने कोई गलती नहीं की. ये पहला विकेट था. फरदीन काजी पहली गेंद पे चकड़ा गए थे. बहुत अच्छी लेग ब्रेक थी. उसके बाद सुपर बॉल
पे फरदीन गाजी को एलबीडब्ल्यू किया। उसके बाद ये चमत्कारी कैच विनीत माली का, जगलिंग 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 एंड टेकन। और ये आकाश चिंदारिया ने पहले गेंद को भिंगड़ी शॉट खेला था मिड विकेट पर, 6 रन, गजब का आकर्षक। ओह काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अमित धसाडे, मानगाव एक्सप्रेस आली आणि पहिल्याच बॉलवर त्याच्या विरुद्ध नागेश वाडेकरने तडाखा दाखवलाय. 6 धावा षटकार. बॅटरच्या मागे जो लाईटचा पोल आहे तिथे काही प्रेक्षक बसलेले आहेत, तिथे अंपायरची आपण बसण्याची व्यवस्था केली आहे. तिथून थोडंसं बाजूला जा, कारण तिथे वायर्स ओपन आहेत, एखाद्याला शॉक लागू शकतो. अंपायरच्या बरोबर मागच्या बाजूला टॉवर जो आहे, लाईटचा टॉवर, तिथल्या प्रेक्षकांना विनंती करतोय. नागेश वाडेकर का ये जो शॉट था ना कुणाल सर, इसको हम हुक्मी शॉट कहेंगे, हुक्म दिया. पॉइंटला जो भाईंचा बॅनर लावलेला आहे, भाई पर्व ज्याच्यावर लिहिलंय ते सिक्सरच्या आतमध्ये प्रेक्षक आलेले आहेत. सगळ्यांनी बाहेर या, ती बाउंड्री लाईन आहे. सगळे सगळे प्रेक्षक. समोरच्या बाजूला खेळलेला फटका आहे, एक धाव तिथे मिळताना दिसेल. नो बॉल इथे कॉल केलाय पंच शशी साठम यांनी. गुलाबी रंगाचा पडदा आहे, त्याच्या मागे बसण्याची व्यवस्था प्रेक्षकांना करण्यात आलेली आहे. कृपया मैदानाच्या आतमध्ये कोणी येणार नाही. सो नो बॉलचा निर्णय आलाय. अमित धसाडे गोलंदाजीसाठी आला आणि मानगाव एक्सप्रेसच्या विरुद्ध ते आक्रमण झाले आणि बॉलिंग करणाऱ्या टीमने तो DRS वापरलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. नो बॉलला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. देखिए फ्री हिट आया और फ्री हिट को खेलने के लिए जा रहे हैं श्रेयस कदम. ये वो हालांकि DRS लिया है. एक बात है कुणाल सर के टाइगर की टीम चाहेंगी कम से कम 60 प्लस जाया जाए. दोस्तों आप देख रहे हैं भाई चषक रजनी क्रिकेट की अद्भुत दुनिया, वो भी मानसून क्रिकेट में. मानसून की बात ही अलग होती है. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू रिटेन. सो एक सिंगल इथे मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 42-42. 42 धावा फलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचं. लास्ट कॉल. टीम UV स्पोर्ट्स अलिबाग NM रायगड आणि त्यांच्या विरुद्ध ट्रायडन नवी मुंबई, दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचंय. हा बॉल सोडून दिलाय. अमित दसाडे वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु नियंत्रण नाहीये. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. देखिए इस तरह के विकेट पे हमने देखा है कि आप बहुत दूर अगर गेंदों को रखते हैं तो फिर बल्लेबाज उसको जज करता है. हालांकि विकेटों में रखने का काफी फायदा भी मिला है. अमित धसाडे, पुढचा बॉल. ओ फुल टॉस होता, लॅप शॉट मारलाय, गॅप मध्ये जाईल, थेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी श्रेयस कदमच्या पॅट मधून आलाय सिक्सर. धन्यवाद UV स्पोर्ट्स अलिबाग. नक्कीच सौ चित्रलेखा नृपाल पाटील शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या, आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळणाऱ्या UVच्या नावाने, त्यांच्या चिरंजीवाच्या नावाने, आणि आपले मॅनेजर साई पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत, ज्यांनी हा संघ बांधलाय. बेस्ट ऑफ लक
दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टनने रेडी राहायचं. लगेच टॉस केला जाईल, लक्षात घ्या. 6 धावा येत आहेत. फलंदाज श्रेयसच्या पॅट मधून आलाय. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानामध्ये चांगला खेळ करतोय. नुकताच कोणगावच्या मैदानामध्ये संध्याकाळपर्यंत हे सगळे खेळाडू तिथे खेळलेत आणि त्याच्यानंतर याही मैदानामध्ये तो दमखम दाखवतात. हेच तर प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट आहे. दिवस रात्र क्रिकेट खेळतात ही आमची मुलं आणि त्याचमुळे नाव त्यांना. भुंगाचा हा बॉल हा ट्रॅकर होता, सरळ विकेट कीपरच्या हातात आणि इथे मात्र डॉट बॉल दिलाय, परंतु DRS वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. देखना है कि DRS शियाज कदम फौलादी कलाइयां इनकी. अंपायर बॅटिंग टीम DRS आहे, बॉलिंग टीम साठी. हॅलो चेक. ट्रायडेंट नवी मुंबई या टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. UV स्पोर्ट्स अलिबाग टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लवकरात लवकर आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्या. रिव्ह्यू लॉस्ट. ओ काय फटका, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला नाही थांबणार बॉल. जरी अशरफ असला तरी बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी चौकार. क्या बंदूक की गोली की तरह गेंद चली गई है, कोई फील्डर हला नहीं. 4 रन. नो बॉलचा निर्णय, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग अमित दसाडेला मागच्याच व्हाईट बॉलवर देण्यात आली होती आणि त्यामुळे फ्री हिट असेल. साइड अँगल व्ह्यू या बॉलचा टेलिकास्ट करत असताना जास्त उंची घेणारा बॉल आहे आणि त्यामुळे नो बॉल घोषित केलाय पंचांनी. टीमची धावसंख्या 55. शेवटचा बॉल डॉट इथे पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर अजूनही 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. चांगलं कमबॅक आता इथे केलंय. 20 धावा आता मात्र आल्यात. थोड़ा लेग स्टंप के बहुत बाहर जाके खड़े थे, यही कारण था कि कनेक्ट नहीं कर पाए शियाज कदम. लास्ट बॉल आता या ओव्हरचा. शेवटच्या बॉलला ऑन साइडला खेचलाय फटका, कॅप मध्ये चालला आणि तिथेही बॉल थांबणार नाही. बॉल थेट सीमारेषा पलीकडे. अय्यूबचा प्रयत्न त्याच्यामध्ये अपयश. 4 धावा मिळतील चौकार. कुणाल सर, क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. मिस जज किया था वहाँ पर. अयूब शेख ने गेंद 4 रनों के लिए गई थी. चीज़ें बदलने में समय नहीं लगता है. एक लम्हे लग रहा था कि तुइसा 11 टाइगर केतन फरदीन के आउट होने के बाद दबाव में है. पहले मोर्चा खोला आकाश चिंदारिया ने, अब श्रेयस कदम कमाल की बल्लेबाजी कर रहे. कुल स्कोर है 59 रन, 59 4 ओवर की समाप्ति के बाद. डेथ ओवर बचा है और सोच, क्योंकि 2 अच्छे बैट्समैन है, सोच यहां रहेंगी टाइगर की कि 15 के ऊपर कम से कम जाया जाए. हो नक्कीच. 59 धावा झाल्यात. 59. 4 ओव्हरचा खेळ संपला. लास्ट ओव्हर आता इथे सुरू होईल आणि सध्या आपण पाहतोय चीता कॅम एक्सप्रेस बिलाल सध्या गोलंदाजीसाठी येईल या ओव्हरच्या दरम्यान. आणि आपण पाहिले 70-70च्या या बॅट्स देखील आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक उत्पादनं आपल्या समोर येतील 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. चीता कैम एक्सप्रेस बिलाल शेख को लगाया गया है. पहली गेंद
छोड़ दिया, देखा भाला, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता है स्कोर में 60 रन 4 विकेट। लेकिन स्टंप को छोड़ती भी गेंद थी, कंधे के जोर से गेंद की थी बिलाल शेख ने। बिलाल शेख नागेश वाडेकर के लिए ऑन ड्राइव किया, हवा में थोड़ी थी, गैप में ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी उसके पीछे हैं। अब जाके उठाया 2 रन पूरे, 62 पे पहुंचा स्कोर, 62 रन 4 विकेटों के नुकसान पर। डेथ ओवर चल रहा है। बिलाल शेख जो टीम के कैप्टन है वायु 11 बोनकोटे के, वो चाहेंगे कि बिलाल शेख रन कम दें। दूसरी तरफ वाडेकर और कदम चाहेंगे कि रनों को बढ़ाया जाए। बिलाल फिर ऑन ड्राइव किया है, फील्डर मौजूद है, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे बढ़ता हुआ 63। शेवटचा षटक सध्या सुरू आहे. 1 धावित येते, धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 63-63. श्रेयस कदम आणि नागेश वाडेकर ही जोडी सध्या मैदानामध्ये खेळते आणि दोघांनी ऑलमोस्ट सेम धावा केल्यात. अशा परिस्थितीमध्ये ते खेळतात, परंतु श्रेयसने 5 बॉलमध्ये 14 केल्यात. ओ बैठक शॉट श्रेयसच्या बॅट मधून, आणि तोपर्यंत फिल्डर जाईल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मुजम्मिलने बॉलला थांबवलंय, 2 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 65-65. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. देखिए यहाँ पर टाइगर की टीम चाहेंगी कुणाल सर के 1 या 2 बड़े शॉट आए, क्योंकि श्रेयस कदम ओपन इंडिया क्रिकेट में लंबे लंबे सिक्सर के लिए जाने जाते हैं। ओ हा बाउन्सर इथे हाताळलाय, चांगलीच उंची घेणारा बॉल आहे. पंच तेच पाहत आहेत की बॉल घोषांकी क्षेत्रात तर गेलेला नाही ना, आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. येस, 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील येते. आणि दी मोमेंट दिनूने मात्र चांगला बॉल अडवलाय, ऑलमोस्ट फुटबॉलच्या गोलकीपर प्रमाणे. दिनू कांबळेचं यष्टीरक्षण पाहायला मिळालं या बॉलवर. बॅक टू द बॉलर, कडक शॉट इथे मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे अय्यूब. परत बॉल निसटला, 2 धावा इथे मिळू शकतात. 2 धावा ऍड होतील डबलच्या मदतीने. टीमची धावसंख्या 68. मजा आएगा इस मैच में, जरूर मजा आएगा। 68 रन बने, 2 गेंदें बची है। देखिए ओपन इंडिया क्रिकेट में बबलू पाटिल, अयूब शेख, श्रेयस कदम और दीपेश माली ये ऐसे बैट्समैन हैं जो लंबे लंबे सिक्सर के लिए जाने जाते हैं। हेलिकॉप्टर मारलाय अखेर फलंदाज श्रेयसने या शॉटसाठी, तर हा खेळाडू चांगला जातो आणि इथे मँड्राचा हेलिकॉप्टर बॉय ठोकतोय हेलिकॉप्टर सिक्सर. फुल शॉट प्लेड बाय वंडर बॉय ऑफ बांद्रा। उनके एक फैंस मैदान में आए थे। ये देखिए कितना जबरदस्त शॉट था, हेलीकॉप्टर लैंड होता हुआ वाइडिश लॉन्ग ऑन पे 6 रन। खतरे की घंटी अब बज रही है। हा बॉल सोडून दिलाय, वाईड यॉर्करचा प्रयत्न, आणि ते रिव्ह्यू घेतलाय. डीआरएस लिया गया है बल्लेबाजों की तरफ से। आखिरी गेंद थी। अंपायर ने लीगल बॉल दिया था, फेयर डिलीवरी दी थी
और श्रेयस और वाडेकर ने DRS लिया है। ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलाय तोच कायम राहील आणि शेवटी मात्र हे षटक आता इथे संपलंय. लास्ट बॉल डॉट आला आणि त्याच्यामुळे धावा झालेल्या आहेत 74-75च्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जाईल. ये आप देख सकते हैं 75 रनों की चुनौती रखी है. अगला टॉस होने जा रहा है. उससे पहले मैं बताऊं ये बैटिंग कार्ड केतन मात्रे नहीं चले, एक सिक्सर लगाया. सेकंड मॅचचा टॉस इथे करणार आहोत. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. UV NM रायगड अलिबाग हा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे ट्रायडंट नवी मुंबई. या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना होईल. लीग मॅचेस आहेत, 4 गोलंदाज वापरायचे आहेत, 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. आणि आता टॉस केला जातोय दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. कॉल करणार आहे अंगद पाटील, UV NM रायगड अलिबाग. हेड कॉल केलाय आणि अंगद पाटीलनेच हा टॉस जिंकलाय. हेड इट इज. अंगद, टॉस किती इम्पॉर्टंट वाटतोय? अंडर फ्लड लाईट्स खेळायचं आहे, नाईट मॅचेस भरपूर कमी होतात आणि त्यातल्या त्यात एक मोठी स्पर्धा संदीप भाईंच्या वाढदिवसानिमित्त राकेश प्रतिष्ठानच्या वतीने इथे ठेवण्यात आली आहे. निर्णय काय असणार आणि स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? नक्कीच आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू, कारण की ग्राउंड कंडिशन आणि नाईटचा जो सामना आहे तर त्यानुसार थोडा बॅट्समन बॉलरला अंदाजसुद्धा येऊन जाईल. आणि स्पर्धा खूप छान आहे. गोठवलीच्या ग्राउंडवर मागच्या वेळी पण एक ओपन टुर्नामेंट झाली होती, त्यावेळी आम्ही चॅम्पियन होतो. तर नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न करू. आणि टुर्नामेंट खूप छान भरवली आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ग्राउंड वगैरे आणि लाईट्स वगैरे खूप छान आहेत आणि खेळण्यासाठी इथे खूप आनंद आहे. चला, खूप खूप धन्यवाद. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून सध्या UV स्पोर्ट्स अलिबाग NM रायगड अंगद पाटीलने निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया विघ्नेश मडवी सरांचा आवाज आणि त्यांच्याच बरोबर सिद्दीक बाबे तुमच्याबरोबर इथे जोडले जातील. धन्यवाद सर कुणाल दाते. और मेरे साथ वॉइस ऑफ नवी मुंबई इस वक्त विघ्नेश मडवी साहब जुड़ चुके हैं. ये देखिए आकाश चिंदारिया ने इस गेंद को लॉफ्ट किया था, वो दिखाया जा रहा है. पूरी इनिंग्स को दिखाया जा रहा है. केतन मात्रे बहुत ज़बरदस्त शॉर्टम पुल सिक्सर लगाया था. उसके बाद वो टॉप एज हुए थे, बल्ले के ऊपर लगी थी. करण पाटिल ने उनका विकेट हासिल किया था. डीप स्क्वायर लेग पर बढ़िया कैच पवन केने का. ये बहुत खूबसूरत गेंद थी, कमाल की गेंद थी, जिसपे फरदीन काजी आउट हुए थे. ये कैच बहुत ही ऐतिहासिक रहा था. विनीत माली का जगलिंग 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 एंड टेकन. उसके बाद आकाश चिंदारिया ने कुछ अच्छे शॉट्स के लिए, ये भिंगड़ी था, मिड विकेट के ऊपर से गेंद ट्रेवल हो गई थी दूर गगन की छाव में. ये चिंदारिया का जबरदस्त थ्रू द लाइन खेला हुआ शॉट डाउन द ग्राउंड 6 रन के लिए. उसके बाद आकाश चिंदारिया ने फुल टॉस गेंद को सीधा VIP डाइस पे खेला था, स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पे. और ये देखिए अपने हाथ से ही गला दबा दिया, वाइट गेंद पे खेला. उसके बाद वाडेकर ने शुरुआत की, स्टैंड एंड डिलीवर, गेंद को फेंक दिया था वाइडिश लॉन्ग ऑफ पे 6 रनों के लिए. और फिर आगे कदम, गजब का फ्लिक. इस खिलाड़ी की कलाइयाँ ना फौलादी हैं, लोहे की कलाइयाँ हैं. उसके बाद बहुत ही कड़क शॉट खेला था. अशरफ खान हले भी नहीं थे, गेंद एक्स्ट्रा कवर में बंदूक की गोली की तरह.
और ये उनका ऑन ड्राइव था जो गैप में गया, अयूब शेख का एफर्ट काम नहीं आया, 4 रन बने। और ये हेलीकॉप्टर जिसके लिए वो जाने जाते हैं, वंडर बॉय ऑफ बांद्रा, गजब का हेलीकॉप्टर शॉट था उनका। हमारे बीच अब्बास अहमद भाई भी हैं, आपका स्वागत। दोस्तों आप देख रहे हैं भाई चषक की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया, आप सभी का स्वागत। संदीप सेठ नाइक साहब के सम्मान में ये खेली गई स्पर्धा। ऐलान है इस इलाके का, भाई हिट थे, हिट हैं और हिट रहेंगे। स्वागत है आप सभी का। आप तक लाएं स्वप्निल सेठ नाइक साहब और नीलेश पाटिल साहब, साथ ही साथ राकेश प्रतिष्ठान, संदीप नाईक प्रतिष्ठान। येस भाई चषक डे नाईट फॉर्मॅट मध्ये ओव्हरम क्रिकेटची रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि त्यासाठी तमाम प्रेक्षकांची गर्दी आज गुठ्युलीच्या भूमीवर न्यू इर्तीचं मैदान आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे आपल्याला भाई चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। पहिला सामना सुरू आहे। पहिला सामना एक्झिबिशन सामना झाला होता ऐरोली विधानसभा बिलापूर विधानसभा, त्यामध्ये ऐरोली विधानसभाने तो सामना जिंकला होता आणि पहिलीच मॅच आपल्या समोर रंगली जाते। त्विषा 11 वर्सेस वायू 11 बोनकोडे हा संघ देखील पाहायला मिळते। पहिला डाव संपला, त्विषा 11 टीमने बॅटिंग करत असताना 74 धावा उभारल्यात आणि 75 धावांचं टार्गेट उभं केलंय। आता वायू 11 टीमला या धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। देखिए सर, वायू 11 बोनकोडे के इस सीजन के मानसून क्रिकेट के इतिहास की तरफ हम देखते हैं तो इस टीम ने बहुत अच्छा परफॉर्म किया है। 75 रन एक अच्छा खासा टोटल है। अब केतन मात्रे जिनके दिमाग में भी क्रिकेट चलता है और मैदान में भी, देखना है कि किस तरह अपने गेंदबाजों को यूज करते हैं। दूसरी तरफ बिलाल शेख वो कूल कैप्टन है जो चेंजेस बहुत अच्छे करते हैं बीच बीच में। यही कारण है कि बाएं हाथ के बैट्समैन अशरफ खान को इनिशियल ओवर में हिटिंग के लिए भेजा है और उनके साथ ओपन करने के लिए आए हैं विनीत माली। खेल की शुरुआत होती हुई स्वागत है आप सभी का। मेरे साथ नवी मुंबई की सबसे सुरीली आवाज विघ्नेश मडवी सर जरूर चुके हैं। गेंदबाजी में लगाया गया इधर अक्षय ठेटे को, नानकर का वॉरियर। अक्षय ठेटे ने भी टेनिस क्रिकेट में बहुत जबरदस्त परफॉर्मेंस किया था, लेकिन क्लास बहुत बड़ा है अक्षय ठेटे का। बघा प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आहेत। अशरफ खान आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळते। 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे आणि अनेक प्रेक्षक आज आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। 75 धावांचं टार्गेट आहे। रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 15 करायचे आहेत। त्यामुळेच पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल आणि रबर बॉल फॉर्मॅट यासाठी ओळखला जातोय की आक्रमण हे सातत्याने केले जाते। अक्षय ठेटे को ओपन लगाया गया। आपने सही कहा, 15 का जब आपका रिक्वायर्ड रन रेट है तो आपको 1-2 बड़े शॉट खेलना होंगे। विनीत माली मुकाबला दोस्तों आप देख रहे हैं त्विषा 11 टाइगर, तेजस पाटिल फेम टीम और वायु 11 बोनकोडे स्वप्निल सेठ नाइक फेम टीम। अक्षय ठेटे, इनके पास खासियत है ये दोनों तरफ को भी गेंदों को घुमाते हैं, बीच बीच में इनके यॉर्कर बहुत खतरनाक रहते हैं। खेल की शुरुआत श्रेयस ने एक्स्ट्रा कवर को थोड़ा सा बाईं ओर किया है। अक्षय ठेटे चले विनीत माली के लिए, जड़ में गेंद, छोटी बैकलिप का इस्तेमाल, गेंद को ड्राइव किया मिड ऑन में डीप में, 1 रन। पहिल्याच बॉलमध्ये अचंबित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते। टीम वायू 11 बोनकोडे टीम बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल इनटू द ब्लॉक होल आणि पहिल्या बॉलवर विनीत माळीने आपलं खातं उघडलंय। बिल्कुल, अशरफ खान मानसून क्रिकेट में बहुत अच्छे टच में सामना करे अक्षय ठेटे का। काफी दर्शक, लगभग पैक क्राउड हमारे बीच है, सभी का हार्दिक स्वागत है। अक्षय ठेटे अशरफ खान के लिए। अशरफ खान स्टंटमॅन म्हणून ओळखला जातो आणि सध्याच्या घडीला नरे पार्कची स्पर्धा देखील गाजवली होती, ज्यावेळेस एका बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता होती। त्यावेळेस फ्लिक कर दिया है, जारी है, जारी है, जारी है। गेंद बाउंड्री के बाहर,
6 रन, गजब का शॉट, मासूम चेहरा, वार गहरा। फ्लिक ऑफ द रिस्ट, काय स्ट्रोक लगवलाय, अगदी लाजबाब, स्क्वेअर ऑफ द विकेट, यासाठी तो जाणला जातोय. अशरफ खान स्टंटमॅन, अनेक चित्रपटामध्ये ऋतिक रोशन याचं डमी म्हणून स्टंट देखील करतोय. आणि काय स्ट्रोक लगवलाय, चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा बॉल सीमापार जाताना आपल्याला पाहायला मिळते. आज स्टैंड की नहीं, आज स्टंट की नहीं, स्टैंड खड़े रहने की जरूरत है। कमाल का शॉट, फिर से ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन, व्हाट अ ग्रेट शॉट। आई दर्शन घे सध्याचा पावसाळी क्रिकेट ज्याने गाजवलाय, गेली अनेक वर्ष ज्याने क्रिकेटमध्ये योगदान दिलंय. ट्रायडंट लॉजिस्टिक्सचे मालक सुरेशजी राणा अंकल यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा संघ खेळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. तर आपलंही सहर्ष स्वागत अंकल. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. आजच्या रात्रीतला सर्वाधिक लांब लचक डावखेरा फलंदाजाने मारलेला हा स्ट्रोक आहे. अशरफ खान काय स्ट्रोक लगवलाय, 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 2 बॉलमध्ये 12 धावा. व्हाट अ स्टार्ट. क्या गजब का भिंगड़ी शॉट था, गेंद मिड विकेट के ऊपर हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम 6 रन। अक्षय ठेठे इन ट्मेंडस अंडर प्रेशर नाउ, 2 consecutive सिक्सर। इस मर्तबा सामने की ओर मारा था, मिस टाइम स्ट्रोक, गेंद कवच में गई, दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन बना लिया अशरफ खान ने। चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू होतोय. अनिकेत सानप आपण पाहू शकता, पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, त्यानंतर इनसाइड आउट खेळत असताना कव्हर रिजन मध्ये. आणि जमेची बाजू ही आहे की 70-70 लाईव्हच्या माध्यमातून आज 76,000 प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले होते आणि 4,700 प्रेक्षक आतापर्यंत आमच्या सोबत जोडलेत. हे आहे क्रिकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये देखील हजारोच्या संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतील. त्या सगळ्यांचंच भाई चषक या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. अशरफ को फिर ड्राइव करना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, अब की बार फुल रन की गेंद थी, रन नहीं बना. मागच्या 2 बॉलवर खूप चांगल्या पद्धतीने अक्षय ठेठेने कमबॅक केलं म्हणावं लागेल. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय, बॅटची इनर एज लागते, बिहाइंड विकेट कीपर जाते, सिंगल मिळते, जी 15ची सरासरी आहे ना सर. आतापर्यंत 16 धावा आल्यात, 5 बॉलचा खेळ संपलाय. चांगली सुरुवात म्हणावं लागेल या मॅच मध्ये. यस, आई थिंक पॉजिटिव रिप्लाई, बट लॉट ऑफ गेम टू फॉलो. यहाँ से हम कुछ नहीं कह सकते. क्रिकेट में चीजें बहुत जल्दी बदल जाती है. 75 का लक्ष्य है, 16 रन अब तक खर्च कर चुके हैं अक्षय ठेठे. अशरफ खान 4 गेंदों पे 15, विनीत माली ने 1 गेंद खेली है और 1 रन बनाया है. गजब का ग्लैमर है, गजब का चार्म है इस भाई चषक की रजनी क्रिकेट के अद्भुत दुनिया में. अशरफ को हुक कर दिया है, देखना है क्या कुछ हुआ है. गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई, खुद हंस रहे हैं वहां पर. लेकिन वो जो कहते हैं ना कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता है. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17 बॉल बिनगडी बाद बॅटिंग करत असताना वायू 11 बोनकुडे टीम जो स्वप्नील नाईक, लालू दादा यांचा संघ देखील आहे. आणि अनेक वेळा व्यावसायिक किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील त्यांचं योगदान राहिलंय. या स्पर्धेसाठी देखील त्यांचं भरपूर योगदान राहिलंय. 75 धावा करायची आहेत. आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात झाली आहे वायू 11 बोनकुडे टीमची. आता 24 मध्ये 58 करायचे आहेत. देखिए विघ्नेश सर, नो डाउट एट ऑल, वायु 11 बोनकोटे एक स्वप्निल सेठ ने एक ऐसी टीम जरूर उतारी है जो किसी को भी चुनौतियां देती है, कब भी जीते. सबसे बड़ी बात मैं ये कहूंगा, गेम प्लान बहुत अच्छा लग रहा है बिलाल शेख का, जो टीम के कैप्टन है. आपको पता है शतरंज और क्रिकेट में क्या फर्क है? शतरंज में बादशाह को बचाना होता है, क्रिकेट में सामने लाना होता है. वही काम बिलाल शेख ने किया है अशरफ खान को भेजकर. कॅप्टनशिप आणि अगदी चांगला खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे.
ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी अनिकेत सानप. टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं. गोल्डन पेज कहेंगे, गोल्डन पेज कहेंगे टेनिस क्रिकेट स्पिन बॉलिंग का अनिकेत सानप इज अ ग्रेट बॉलर. सामने विनीत माली, मैन फ्रॉम मनकोली भिवंडी, वन ऑफ द क्लास ऑलराउंडर अनिकेत सानप. ये अच्छा बैटल है. विनीत को ऑफ स्टंप से बहुत बार चले गए वाइट. येस, अनइव्हन बाउन्स झाला होता. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने विनीतने प्रयत्नच केला नाही हा बॉल मारण्याचा. इतका बाउन्स झाला होता. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू विचावतोय. सिंगल, एक धाव मिळते व्हाईटच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. अनिकेत सानप, ओ बढ़िया गेंद, फ्रंट फुट पे खींचा था, बल्ले के करीब से गेंद विकेट कीपर के पास. ही स्ट्रेंथ आहे. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. पडल्यानंतर बाहेर निघालाय. टर्न अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. चकून गेलाय विकेट कीपर. खूप चांगलं काम करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. अनिकेत सानप लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स गेंदबाजी कर रहे. ओ स्विंगिंग यॉर्कर, क्या तेज गेंद थी. आउट एलबीडब्ल्यू, अनप्लेबल यॉर्कर फ्रॉम सानप. सर क्या कहेंगे उस गेंद के बारे में. एक बात है, अनिकेत सानप विकेट लेने के बाद जश्न नहीं मनाते हैं, लेकिन उनके सामने बल्लेबाज भी तो जश्न नहीं मनाते. सुपर बॉल, कॉइन बॉक्स डिलिव्हरी म्हणावं लागेल. फ्लम एलबीडब्ल्यू विनीत माळीला परतावं लागेल आणि पहिला धक्का लागतोय वायू 11 बुनकुडे टीमला. ज्या पद्धतीने अगदी पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं, अगदी सेलिब्रेशन पाहायला मिळालं अनिकेत सानपच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे विकेट घेणं गरजेचं आहे. त्याला माहिती आहे डॉट बॉल येणं गरजेचं आहे. म्हणजेच एक एक विकेटची इथे फार महत्वाची कामगिरी असेल. 75 धावा करायचे आहेत. एक गडी बाद 18 धावा सध्याच्या घडीला बुनकुडे टीम बॅटिंग करत असताना. मेरा अपना मानना है कि ये मैच धीरे धीरे अब फंसता जा रहा है, क्योंकि एक गेंदबाज ऐसा रहेगा जो 2 ओवर करेगा और केतन मात्रे ही फैसला करेंगे कि कौन 2 ओवर करेगा. नए बैट्समैन दीनू कामले, सिक्सर के सुल्तान बहुत जल्दी गेयर बदल देते हैं. अनिकेत सानप फिर बाएं हाथ का बैट्समैन भेजा है. बिलाल शेख की गजब की कप्तानी. ओ रॉन्ग वन लेकिन वाइट. रॉन्ग वन थी, वाइट घोषित किया. हालांकि मेरे ख्याल से येस, चांगला बॉल, रॉंग वन आणि पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डावखुरा फलंदाज आहे. अगदी चांगला बॉल पाहायला मिळते. येस, रिव्ह्यू घेण्यात आलाय. अगदी अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलाय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने अगदी हा बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला होता. दिनू कांबळे. सबसे बड़ी बात है देखना है कि पिछली गेंद क्या चाइनामैन थी जो अनिकेत सानप ने की थी, या फिर आर्मर बॉल था. बहुत इंटरेस्टिंग रहेगा. तीसरे अंपायर की मदद ली गई है. येस, गुरुनाथ पाटील सर देखील वारंवार मॉनिटर जवळ या बॉलवर नेमकं काय घडलं होतं. रॉंग वन, अप्रतिम चेंडू. येस, हा लीगल बॉल आहे म्हणजेच डॉट बॉल आहे. फेयर डिलिव्हरी, रिव्ह्यू रिटेन. रिव्ह्यू रिटेन होईल आणि मुख्याच्या ठिकाणी आणि मुख्याच्या क्षणाला फरदीन काझींच्या यांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आला. चाइनामैन थी, पिछली गेंद चाइनामैन की थी वहां हाथों के पीछे से. इस मरतबा बैकफुट पे गए, मिस टाइम स्ट्रोक है. फील्डर नीचे जा रहे. सानप छूट गया कैच, टूट गया सपना. भरपूर वेळ चेंडू हवेत होता. प्रयत्न केला होता
अगदी गोलंदाजी करत असताना फॉलो थ्रू मध्ये जे घेण्याचा प्रयत्न करत असताना कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा पाहिलं जाईल, टॉप एज लागली होती. दिनू कांबळे अगदी डेंजर झोन मध्ये होता. चेंडू हातामध्ये आला होता पण नंतर नाराजी व्यक्त केली आहे. मैंने पहले ही आपको कहा कि लेदर क्रिकेट में जहाँ कैच आप लेते हैं हाथ को खींचना पड़ता है पीछे, टेनिस क्रिकेट में हल्का झटका देना पड़ता है, लेकिन रबर क्रिकेट में आपको हाथों को बहुत मजबूत रखना पड़ता है कैच लेने के लिए. बच गए वहां पर दिनू कामले. अशरफ खान स्विंग एंड मिस, रॉन्ग वन की भरमार हो रही है. ये तेज थी, ये भी बाहर निकली थी. क्या क्या बॉलिंग कर रहे हैं सानप. सुपर बॉलिंग फ्लिप बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत सानपने पहिल्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या होत्या पण या धावा वाचवण्यामध्ये सध्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करतोय. अप्रतिम षटक म्हणावं गेलं. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात अनिकेत सानपने. सुपर बॉलिंग सानप. अशरफ खान को आपकी बार लेग स्टंप के बाहर की गेंद थी वाइट. कहीं ना कहीं पिछली 2 गेंदें उन्होंने तेज किए. पुन्हा एकदा पाहिलं जाईल. पडल्यानंतर अगदी वेग धारण केलं होतं. अगदी फ्लिपर वन पुन्हा एकदा पाहायला मिळाला. लाईन मिस केली होती. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 20. अनिकेत सानप. ओ बेहतरीन गेंद, ग्रेट ओवर. वाकई में दर्शकों को अगर इनकी गेंदबाजी भाई होंगी जो सारे भारत और बाहर बाती है, आपकी तालियां जरूरी है. बहुत ही बढ़िया ओवर. सुपर बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. पडल्यानंतर बॉल स्किड झालाय आणि डॉट बॉलची सांगता होते. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. म्हणजे निर्णायक षटक म्हणावं लागेल या मॅचला. अगदी कलाटणी देणारं षटक म्हणावं लागेल. बिल्कुल बैलेंस को लाया उन्होंने. अब 18 गेंदे और 55 रन. कठिनाइयां बढ़ गई है अब वायु 11 बुनकोटे की. मैंने अभी कहा कि क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है. एक अच्छा ओवर आया और वहीं बाजी. शतरंज में बादशाह को पीछे किया जाता है और क्रिकेट में आगे. उन्होंने सानप को लाके खड़ा किया. डेफिनेटली अगदी महत्वाची भूमिका बजावली आणि त्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्या. क्रिकेट हा खेळ आहे, क्षणाक्षणाला बदलतो. क्रिकेट हा खेळ अगदी वेगवेगळे रंग दाखवतोय आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील तारे सितारे आपल्याला भाई चषक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट मधले रबर बॉल क्रिकेटचा घमासान मैदानामध्ये सुरू आहे. आप छोड़ दीजिए, लेदर, टेनिस, रबर सब में नजर आएंगे. आशीष महरूल. पहली गेंद हुक जरूर किया है, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम. 2 रन आते हुए वहां पे घास में गेंद शायद छुप गई थी. येस, नागा नेहमी क्रिकेटमध्ये अशा गोष्टी करतो आणि वास्तविक पाहता अशा गोष्टी घडतात देखील. अंपायर 1 शॉटचा इशारा आणण्यात म्हणजेच फक्त 1च धाव मिळेल. नागेश वाड़े करते हैं वहां पर, वो जानबूझ के ऐसा करते हैं कभी कभी. चाले तो चली जाएंगी, मैच ही उतना अच्छा है. 17 गेंदों में 54 रन चाहिए. अब दबाव कहीं ना कहीं शिफ्ट हो चुका है वायु 11 बोनकोटे पे, क्योंकि यहां से रन बनाने होंगे. लेकिन यहां भी एक कहता हूं, 2 बड़े शॉट है, प्रेशर रिलीज होगा. 2 विकेट है, प्रेशर बढ़ जाएगा. आपकी बार छोड़ दिया, सही फैसला. वाइट. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर वायू 11 बुनकुडी टीम दबावामध्ये आहे. अगदी सुरुवात चांगली झाली होती. 17 धावा आल्या होत्या पण त्याने नंतर अनिकेत सानप आणि आता आशिष मेहरुल खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे. आशीष महरूल सामने की ओर, हवा में स्ट्रोक है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं, फिर छूट गया कैच. अनिकेत सानप थे वहां पर. दुसरा कॅच ड्रॉप होत असताना पुन्हा एकदा संधी मिळते दिनू कांबळे यांना. टीमला मिळतील 2 धावा आणि धावांची गरज आहे सध्याच्या घडीला. 16 मध्ये 51 धावांची आवश्यकता आहे सर. देखिए, हर गुजरती गेंद के साथ रिक्वायर्ड रन रेट ऊपर जा रहा है, लेकिन ये नहीं भूलना चाहिए
पवन केने का आना बाकी है। अच्छी गेंद, तेज तरार गेंद, क्या विकेट कीपिंग कर रहे हैं फरदीन काझी। या बॉलवर जर पाहिलं तर फुटवर्कचा अभाव जाणवला, कुठलाही फुटवर्क नाही, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय आशिष मेहरुलच्या माध्यमातून। तेज बारिश शुरू हो चुकी है। इस मर्तबा गेंद को तान दिया आसमान में, गेंद इस वक्त जाती हुई है सीधा फील्डर के हाथ में। श्रेयस कदम थे वहां पर, कोई गलती नहीं और आउट हो गए दीनू कामले। मागच्या बॉलवर अगदी स्ट्रोक खेळत असताना बॅटच्या टू एंडला लागला होता। लॉंग ऑन रेझर मध्ये श्रेयस कदमने खूप चांगला झेल पकडला आणि आपण जर पाहिलं तर दिनू कांबळीची ही इनिंग हा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला। 6 बॉलमध्ये फक्त 4च धावा करू शकला आपल्या टीमसाठी। बिल्कुल हालांकि बहुत अच्छे टच में है, लेकिन ये देखिए बरसात को दिखाया जा रहा है। हमारे दर्शकों ने कुछ ने छतरियां भी खोल रही है और कुछ मौसम का मजा भी ले रहे हैं। हालांकि होना भी चाहिए, खुद को इतना भी ना बचाया कर, बारिशें हो तो भीग जाया कर। आज की रात फिर नहीं होंगी, ऐसी बरसात फिर नहीं होंगी। बने रहिए हमारे साथ और देखते रहिएगा भाई चषक। नए बैटर टीम के कैप्टन, किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख। आपको लगता नहीं कि पानी जरूर गिर रहा है, वो ठंडा होगा, लेकिन टीम के कैप्टन गर्म पानी में आए। फटकेबाजी करावी लागेल, धावांची गरज आहे सध्याच्या घडीला। जर पाहिले तर चांगला स्टार्ट मिळून देखील मागच्या 2 ओव्हरमध्ये म्हणजेच 10 बॉलमध्ये कुठेतरी विशा 11 टायगर टीमने चकडून ठेवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला। वायू 11 बोनकुळे टीम 75 धावांचा पाठलाग करत असताना बहुत अच्छे टच में बिलाल शेख, सामना करें आशीष मेहरुल का। बढ़िया ड्राइव ऑफ वाले पे लेके खेला है, गैप में 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। ऑफ स्टंपवर माराड केला जातोय आणि 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि ही चांगली रणनीती म्हणावी लागेल। अगदी बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण अशरफ खान कशा पद्धतीने बॅटिंग करतोय याकडे देखील लक्ष असेल। 7 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावांचं योगदान दिलंय आशीष मेहरुल। हालांकि ज्यादा गेंदें अशरफ खान को मिली नहीं है। मेहरुल हुक करने की कोशिश, बाई का डिक्लेयर जोन में गेंद जाती हुई 1 रन। तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति। सॉरी, डीआरएस खत्म हुआ है ना। यस, हम आपको लिए चलते हैं कुणाल सर के पास। चला तर एक विशेष सन्मान इथे आपण करणार आहोत। युवी NM रायगड या टीमचे संघ व्यवस्थापक म्हणून साई पाटील इथे उपस्थित आहे। साई ऍपल यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। मैदानात खेळाडू लढतात, पण पडद्यामागे की योद्धा झटत असतो आणि तो असतो संघाचा मॅनेजर। या मॅनेजरचा सन्मान मी विनंती करेन निलेश पाटील यांना करण्यासाठी। खेळाडूंची निवड, संघाची बांधणी आणि प्रत्येक विजयाचा पाया रचणारा या शिल्पकाराला मानाचा मुजरा म्हणजे साई पाटील या टीमचे मॅनेजर आहेत। षटकारांचा गजर असो किंवा विजयाचा जल्लोष असतो, प्रत्येक क्षणामागे मॅनेजर मेहनतीने उभा असतो आणि त्याचा महत्वाचा मोलाचा वाटा असतो। या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा मनापासून सन्मान इथे होतोय। आपले सहर्ष स्वागत साई पाटील आणि त्यानंतर ट्रायडंट उद्योग समूह व्यासपीठावर होतोय। आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। धन्यवाद सर कुणाल दाते। आपको एक सवाल है विघ्नेश सर, 12 गेंदों में 49, क्या ये समय पवन का नहीं हुआ है? क्योंकि ताबड़तोड़ बल्लेबाजी ये आप देख सकते हैं। हमारे दर्शकों को छतरी खोले हुए राज कपूर ने श्री 420 फिल्म में छतरी खोली थी, यहाँ हमारे तमाम दर्शक उसी अंदाज को पेश कर रहे हैं। इस मर्तबा बैकफुट पे गए, गेंद को कट किया उन्होंने, गैप में तेज
निकलती हुई घास पर 4 रन। हा महत्वाचा चौकार होता, कारण की बिलाल शेख आता धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये अजूनही जर पाहिलं तर भरपूर धावा करायचे, त्यामुळेच या धावा येणं गरजेचं आहे. अगदी बॅकफुटला येऊन कव्हर रेझर मध्ये चौकार आलाय, 4 धावा. देखिए बिलाल शेख जो आए हैं कुछ सोचकर ही आए होंगे। टीम के कैप्टन ने माना कि इक्वेशन बहुत मुश्किल है। मेरा अपना मानना है कि अनिकेत सानप पिंच हिटर जो रहते हैं, जो ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हैं, उनके लिए वो बहुत मुश्किल गेंदबाज है। यही कारण है कि बिलाल शेख को भेजा है। वो क्लास बैटिंग करते हैं। विद दिस स्पिन इस कट शॉट को खेला अनिकेत सानप। ऑन ड्राइव करते हुए पैरों में रखी हुई गेंद थी, एक ही रन। बघा अनिकेत सानप गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. आता इक्वेशन जर पाहिलं तर 10 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे, आणि अशरफ खानला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं हे फार महत्वाचं असणार आहे. या ओव्हरमध्ये अजूनही 2 षटकार आले तर मॅच बनू शकते सर. देखिए अशरफ खान स्ट्राइक ले या बिलाल शेख, यहाँ पर बड़े शॉट आना जरूरी है। थोड़ी सी स्थिति हिट आउट गेट आउट की हो गई है अनिकेत सानप। अशरफ खान के लिए बहुत बढ़िया वाइड यॉर्कर, बल्ला नीचे फेंका था गेंद बीट करती हुई। दिस इज द क्लास बॉलिंग फ्रॉम द क्लास बॉलर, कह सकते हैं स्पिन गेंदबाजी का गोल्डन पेज इस वक्त। एक्सपीरियंस टॉकिंग ऑन द फील्ड। मॅन विथ गोल्डन आर्म अनिकेत सानप काय गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. सानप इस मर्तबा धीमी गेंद, उछाल दिया गेंद को, अब गेंद जाती हुई दर्शकों में 6 रन। मिड विकेट रेझर मध्ये अशरफ खानच्या बॅट मधून षटकार आला. एक हाती झुंज देतोय. चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करत असताना पण भरपूर धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. 8 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता. आप सांस नहीं ले सकते, ताबड़तोड़ बल्लेबाजी करना होगी। इस मर्तबा खींच के मारा, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, दूर से वाडेकर पहुंचे गेंद पर, 2 रन मेरे ख्याल से पूरे होते हुए 2 रन। आप 7 गेंदे और 36 रन। 7 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील जर सामना जिंकायचा असेल. येस, आपण पाहू शकाल फरदीन काझी कडून चूक झाली. अगदी बॉल जर कॅदर झाला असता तर आरामात अशरफला परतावं लागलं असं, पण सुदैव म्हणावं लागेल. हा बॉल फार इंटरेस्टिंग असेल, इम्पॉर्टंट असेल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. स्विंग एंड मिस, अपील कॉट बिहाइंड के अंपायर सहमत नहीं दिख रहे हैं। देखिए इस सीजन में मानसून क्रिकेट में 6 गेंदों में 6 सिक्सर 3 से 4 मर्तबा लगे हैं, और 2 मर्तबा तो ओमकार देसाई ने कारनामा अंजाम दिया है। पुन्हा एकदा बॉल पाहिला जाईल. पडल्यानंतर रॉंग वन आहे, पडल्यानंतर बाहेर निघालाय. कॉट बिहाइंडची अपील केली होती फरदीन काझी, केतन म्हात्रे बायकर मॅनच्या माध्यमातून, पण अशरफ खान कॉन्फिडंट होते की यस हा बॉल बॅटला स्पर्श झाला नाही. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. स्ट्राइक चेंज नहीं कर सकते आप। अब ये कारनामा बिलाल शेख को करना होगा। हालांकि भिवंडी क्रिकेट में बिलाल शेख ने 2 मर्तबा इस तरह का कारनामा किया है, लेकिन वो टेनिस क्रिकेट में। हाँ, उन्होंने रबर क्रिकेट में भी पिछले साल ये कारनामा किया है, लेकिन कहते हैं चेस करने में कारनामा मुश्किल रहता है। रिटायर्ड आउट होके जा रहे। अंपायर बताइए कि अशरफ खान कॉट बिहाइंड वे या रिटायर्ड आउट होके जा रहे? कॉट बिहाइंड। बघा नेक्स्ट मॅच UB स्पोर्ट्स अलिबाग
आणि रायगड वर्सेस ट्रायडेंट नवी मुंबई रायगड हा संघ देखील पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये देखील. त्यानंतर फर्स्ट मॅच विनर आणि सेकंड मॅच विनर हा सामने देखील असेल. येस, उद्याचा लॉर्ड्स देखील पाहू शकाल. सिल्वर स्टार भिवंडी, ताई पॅकर्स प्रभादेवी, विक्रोलिन स्ट्रायकर्स, श्री केदारनाथ वेदश्री 11 हे देखील 4 संघ पाहायला मिळतील. फिरोज शेख आए हैं, पहली गेंद कट करने की कोशिश. अभी अभी बिलाल शेख की टूर्नामेंट में और शुभम नाइक के फिरोज शेख ने ओव्हर में 5 विकेटें ली थी. आता 5 बॉल मध्ये 35 करायचे आहेत, म्हणजे जवळजवळ हा सामना अगदी एका बाजूला झुकलेला दिसतोय. पण क्रिकेट हा निश्चितपणे भरलेला खेळ आहे. वायू 11 टीमचा स्टार्ट खूप चांगला झाला होता, 75 धावांचा पाठला करत असताना, पण शेवट चांगला करता आला नाही या मॅच मध्ये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. चला खेळाडू कक्ष थोडासा खाली करा. जे आता एनएम रायगडचे खेळाडू आहेत, युवी स्पोर्ट्स अलिबाग एनएम रायगड, त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था करून द्या. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे. फिरोज शेख, कहानी लिखी जा चुकी है लगभग. वेलकम सुल्तान खान, जिनके एसडी ट्रॉफी चल रही है. इस मर्तबा गेंद को खींच के मारा है गैप में, पुल और पावरफुल. पहले बाउंस पे 4 रन. केतन मात्रे अगर एक जगह जमा हो जाते हैं तो एक अलग ही क्रिकेट नजर आता है. हल्के से टैप किया, 1 रन. पहिल्या मॅच मध्ये केतन म्हात्रे आणि फरदीन काझी हे दोन्ही बॅटर हवे तसे चालले नाहीत, पण शेष कदमने खूप चांगली बॅटिंग केली. लेकिन क्रेडिट जाता आकाश चिंदारिया को, उन्होंने मैच शुरू किया. एवन पवन केणे आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. धीमी गेंद, बहुत चतुर आई, वाइड घोषित किया अंपायर ने. देखिए फिरोज शेख के पास भी क्लास है. तेज गेंदों के बीच में आर्मर और चाइनामैन का अच्छा इस्तेमाल करते हैं. आज गोलंदाजीचं युनिट खूप चांगलं झालंय सध्याच्या घडीला जर पाहिलं तर. त्विषा 11 टायगर सामने खेला है, मिस टाइम स्ट्रोक है. खेलना चाहते थे, लॉन्ग ऑफ पे गेंद गई है, डीप कवर पॉइंट में 2 रन. यहाँ पे वाकई में एक लम्हे लग रहा था कि तुइसा 11 के 50 नहीं बनेंगे. 3 रन. दो गेंदें बची है मैच को जीतने के लिए. तुइसा 11 टाइगर. तेजस पाटिल फैमिली में टीडीपीएल में हमेशा मुख्य रोल अदा करने वाले. ओ माय गॉड, अपने सामने पटका है वाइट. मेरे ख्याल से कोई ना कोई स्पॉट है जिसपे गेंद पड़ती है तो ज्यादा ऊंची जाती. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, त्यामुळेच अगदी अनइव्हन सरफेस असेल त्या ठिकाणी पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय हे पाहायला मिळालं. बढ़िया गेंद, पीछे हटके पुल करना चाहते थे, कामयाब नहीं हुए पवन के ने. आता फक्त औपचारिकता राहिली. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठ्या फरकाने वायू 11 बुनकोडी टीमला पराभवाच्या अगदी सामोरं जावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, अजूनही काही चेंडू थांबावा लागेल. हा सामना अजून संपला नाही. नो बॉलचा इशारा करण्यात आला. 1+1, 2 रन आते हुए फ्री आता हुआ. लेकिन फ्री जब आया है जब सब कुछ खत्म हो चुका है. और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है तुइसा 11 टाइगर ने. कॉन्ग्रेचुलेशन तेजस पाटिल एंड ऑल टीम. एंड 8 लाख स्वप्निल सेठ नाइक साहब, 8 लाख बिलाल शेख एंड बुनकोटे. मॅन ऑफ द मॅच. चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर. ये मैच समरी
24 रन नॉट आउट बनाए श्रेयस कदम ने और अनिकेत सानप ने 2 विकेट लिए। तो वंडर बॉय ऑफ बांद्रा, द मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू श्रेयस कदम। हम आपको लिए चलते हैं सर कुणाल दाते के बाद खेल की जब शुरुआत होंगी तो माइक्रोफोन को लीड करेंगे विघ्नेश मडवी सर और उनका साथ निभाएंगे सर कुणाल दाते। चला अंगद आपली फिल्डिंग लावून घ्या आणि मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत सगळ्यांनी बाहेर या, लगेच मॅच सुरू करायची आहे। अंगद आपले सगळे खेळाडू घेऊन मैदानामध्ये चला प्लीज। श्रेयस कदम आपण स्टेजवर या। चला अंगद आपली फिल्डिंग लावून घ्या आणि श्रेयस कदम आपण स्टेजवर यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी। सुरेश राणा अंकल यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित करावा। नवी मुंबई या संघाचे संघमालक आणि उद्योजक सुरेश राणा अंकल यांच्या माध्यमातून श्रेयस कदमचा परफॉर्मन्स आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकता। 9 बॉलमध्ये 24 धावा, खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली श्रेयस कदमच्या माध्यमातून। हा हेलिकॉप्टर स्ट्रोक ज्याची चर्चा केली होती त्या इनिंग मध्ये हा बॅटिंग गेली, अप्रतिम फटकेबाजी। चला प्रेक्षक प्लीज, कोणीही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाही याची नोंद घ्या। सगळ्याच प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर फोटो तुम्हाला काढायचे असेल